भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह मिरकोटेच्या आणि माजी खासदार मनोज कोटक यांनी मुलुंड पोलीस स्थानकात जाऊन बोगस जन्म प्रमाणपत्रांबाबत तक्रारीची नोंद केली। बांगलादेशी आणि इतरांना मिळून हजारेक जणांना मुंबई महापालिकेनं बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यापैकी कुणाच्याही कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास त्यांना बांगलादेशात पाठवून द्यावं अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली। मुंबई महापालिकेनं बोगस जन्म प्रमाणपत्रांसंदर्भात 48 तासांच्या आत गुन्हा दाखल करायला हवा अशी प्रतिक्रिया माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे। एकंदर मुंबई महापालिकेने वर्ष 2024-2025 मध्ये 1000 बांगलादेशींना ज्यांच्याकडे इथलं एक पण कागदपत्र पुरावा नाही यांना NOC दिली आहे। त्यांचा जन्म इथे झाला आहे, त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचं त्यांनी तहसीलदारांना कळवलं आहे। आज माझे सहकारी मिरकोटेच्या मनोज कोटक, नील सोमय्या, प्रकाश गंगाधरे, समिता कांबळे आम्ही सगळं मुलुंड पोलीस स्टेशनला लेखी तक्रार नोंदवली आहे।